महाराष्ट्र आवाज न्यूज. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या 9वीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणानंतर आदिवासी निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्य तपासणी व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणी माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक तपासात पीडित विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणी संबंधित अल्पवयीनाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बाल न्याय व्यवस्थेच्या तरतुदीनुसार त्याला ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला संपूर्ण तपास गोपनीय ठेवला. पीडिताची ओळख सुरक्षित राहावी आणि कायदेशीर प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली. दरम्यान आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी या घटनेला दुजोरा देताना प्राथमिक चौकशीत हा प्रकार आश्रमशाळेच्या परिसरात घडलेला नसल्याचं स्पष्ट केलं. विद्यार्थिनीने सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी गेली असताना हा प्रकार घडल्याचं तपासात समोर आलाय. मात्र त्यानंतरही विद्यार्थिनी गरोदर असल्याची बाब आश्रमशाळेतील संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास का आली नाही याची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली. या घटनेनंतर आश्रमशाळांमधील आरोग्य तपासणीच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला. निवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचा दावा केला जातो. असं असताना एका विद्यार्थिनीची प्रसूती होईपर्यंत गर्भधारणा लक्षात न येणं ही बाब गंभीर स्वरूपाची मानली जाते. विद्यार्थिनींच्या आरोग्याची नियमित तपासणी झाली होती का? वॉर्डन, शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांनी आवश्यक निरीक्षण केलं होतं का? प्रशासनाच्या देखरेखीत कुठे त्रुटी राहिल्या का? या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले. या घटनेमुळे आदिवासी निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही अशा घटना घडत असल्याने संरक्षण यंत्रणा, आरोग्य तपासणी आणि देखरेख व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होतीये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.